भाजप खासदार निशिकांत दुबेंविरोधात याचिका दाखल करण्यात आली आहे। मनसे नेते सुदाम कोंबडेंनी ही याचिका दाखल केली आहे। मानहानीची याचिका आहे। नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली। मराठी माणसाची माफी मागावी अन्यथा याचिका दाखल करण्याचा इशारा दिलेला होता। दुबेंनी माफी न मागितल्याने अखेर याचिका दाखल करण्यात आलेली आहे। तर दुबेंना नाशिक कोर्टात आता हजर राहावं लागणार आहे। जे मुजोर खासदार निशिकांत दुबे याला आम्ही 15 दिवसापूर्वी कायद्यानुसार आम्ही त्याला नोटीस पाठवली होती की जे मराठी भाषेबद्दल, मराठी माणसाबद्दल आणि हिंदू जननायक माननीय राजसाहेब ठाकरे, शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याबद्दल हा भाजपचा खासदार मुजोर पद्धतीने बोलत होता। आम्ही त्याला त्या नोटिशीमध्ये सांगितलं की बाबा तू माफी माग, परंतु त्या मुजोर खासदारांनी कुठल्या प्रकारची 15 दिवसामध्ये आमच्या नोटिशीला कुठलंही उत्तर दिलं नाही आणि कुठल्या प्रकारची माफी मागितली नाही। म्हणून या खासदाराला मराठी भाषेचा त्यांनी जो काही अनादर केलेला आहे आणि आमच्या मराठी माणसांचं मन दुखवलं गेलेलं आहे, म्हणून याच्या विरोधात नाशिक कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल केलेली आहे।